नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची। महाराष्ट्रभर मान्सून पुन्हा सक्रिय, तर या जिल्ह्यात बरसणार धोधो। सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचे पुन्हा एकदा आगमन झाले असून सर्वत्र पावसाळा सुरुवात झाली आहे। आज सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सोलापूरला रेड अलर्ट देण्यात आला आहे, तर मुंबईत येलो अलर्ट आणि पुण्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। जूनच्या मध्यापर्यंत गायब झालेला मान्सून पुन्हा परतल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। तसेच पुढील 2 ते 3 दिवसात मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात मान्सून अधिक सक्रिय होणार आहे। या काळात मुसळधार पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईसह कोकण किनारपट्टी या भागात येत्या काही दिवसात मुसळधार पावसाची शक्यता आहे। याच पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि उपनगरांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर दक्षिण कोकणात विशेषतः रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार पावसाची शक्यता आहे। दक्षिण कोकणातील रायगड या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे कोकण किनारपट्टीला पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे। राज्यातील कोणत्या भागात कोणता अलर्ट हवामान विभागाने दिला आहे, पाहूया सविस्तर। मुंबई, ठाणे, पालघर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे, तर रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा येथे अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। तर अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपुरात गडगडाटासह पावसाचा अंदाज असून धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव मध्ये हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। अशाच नवनवीन माहितीसाठी आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।